नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भरलेली मिरची. सर्वप्रथम मिरच्या धुवून घेऊया. या मी मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या छान धुवून झाल्यानंतर आपण एका कापडामध्ये त्यांना पुसून घेणार आहोत. सर्व मिरच्या एक एक करून एका कापडामध्ये ठेवून त्यांना आपण पुसून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामधलं कुठलंच पाणी राहणार नाही. कपड्याच्या साहाय्याने कोरड्या करून घेतल्यानंतर आपण ह्याची पुढची प्रोसेस करणार आहोत. मिरच्यांना मधोमध लांब चिरून घेऊया आणि आतील बिया या चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. आता आपण मिरच्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला 2 चमचे टाकणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद, आपला घरगुती लाल मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. त्याच्यामध्ये 1 चमचा ओलं खोबरं आपण घेणार आहोत आणि हे सर्व छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. ओलं खोबऱ्याला पाणी सुटतं म्हणून हे सारण घट्ट होतं. जर तुम्हाला सारण सुकं वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी शिंपडून मिक्स करा. तयार केलेले सारण चिरलेल्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेऊया. सारण बाहेर येऊ नये म्हणून मिरची व्यवस्थित दाबून बंद करा. सर्व मिरच्यांमध्ये हे सारण आपण छान प्रकारे भरून घेऊया. आता गॅस चालू करून एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल आपण 2 चमचे टाकणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरलेल्या मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये ठेवणार आहोत. सर्व मिरच्या एक एक करून आपण तेलामध्ये ठेवणार आहोत. सर्व मिरच्या या आपण शिजवून घेणार आहोत. पॅनवर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेऊया. मध्ये मध्ये मिरची पलटवून बघू, जेणेकरून ती सगळ्या बाजूने चांगली तळली गेली पाहिजे. मध्ये मध्ये मिरची पलटवून बघूया. 3 ते 4 मिनिट शिजू देऊया. सर्व बाजूनी मिरचीला छान फ्राय करून घेऊया. मिरचीची चाल सुरकुतलेली आणि भाजलेली दिसली की समजायचं छान तयार झाली आहे. मिरची ही आतून सुद्धा छान शिजलेली आहे. सर्व मिरच्या एका प्लेटमध्ये सर्व करूया.